हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरके ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज डीमार्टला गेले होते. 2 महिने झालं होतं डीमार्टला जाऊन. खूप सारं राशन संपलं होतं. म्हटलं डीमार्टला जाऊया आणि खूप सारं सामान घ्यायचं होतं आणि एकाच ठिकाणी आपल्याला सगळं काही मिळतं म्हटलं. आणि मी तर सगळं शॉपिंग डीमार्टमधूनच करते. तर परत इकडं मी सगळे सोप वगैरे बघत होते घ्यायचे. राशन तर पहिला मी ऑलरेडी घेऊन ट्रॉली भरूनच घेतली होती. त्याच्यानंतर पहिलं इकडं सोप वगैरे काही पाहिजे असेल ते घ्यायला आले. तिकडं बाजूला गेले तेव्हा मला तिथं धूप अगरबत्ती आणि तेल वगैरे घ्यायचं होतं. तिकडं गेले. नंतर मी लिफ्टकडे आले तर लिफ्टकडं खूपच गर्दी होती म्हणून वेटिंगसाठी थांबले होते. 3 ट्रॉल्या भरून माझं शॉपिंग झालं होतं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर इडली सांबारचा बेत होता. तर मी सांबार आणि चटणी आणि इडली केले होते. त्याचं व्हिडिओ काही शूट नाही केलं कारण की खूप बाहेरून आल्यावरती मला खूप गडबड झाली. बनवल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघू शकता इतकी छान इडली झाली होती. सॉफ्ट वगैरे मी जसं तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते कसं बनवायचं बॅटर. आणि त्याच्यानंतर म्हटलं सगळं आवरले आणि म्हटलं हे सामान सगळं लावून घेऊया. कारण की हे परत तसंच ठेवलं ना तर साबण सगळं एकत्र मिक्स होऊन आलेलं असतं. म्हटलं ह्याला पहिला एका जागेला लावून घेऊया म्हणून मी असे माझे ड्रम्स आहेत. जितकं जास्त सामान असतं ते मी अशा ड्रममध्ये भरून ठेवते. म्हणजे जितकं लागतं तेवढं भरणीमध्ये काढते आणि बाकीचं मी असं सगळं हे ड्रममध्ये वगैरे भरून ठेवते. असे 2-3 ड्रम्स केले मी. त्याच्यामध्ये भरून ठेवले की नाही म्हणजे आपल्याला जे लागतात ते नंतर घेता येतं. बघू शकता खूप सारं सामान आणलं होतं. असं 3 ड्रम माझे भरून झाले होते. आणि हे तेलाचं डब्बा पोतं तांदळाचं पोतं वगैरे आणि मी साईडला ठेवले होते. त्याच्यानंतर मला संध्याकाळी हे दळपं घेऊन सगळी दळायला जायची होती. आज दळपं पण करून खूप दिवस झालं होतं. 4-5 पोती झाली होती दळपाची. सगळं दळप मी एकत्रच घेऊन गेले दळण्यासाठी गाडीवरती घालून. 4 पोती झाली होती. सगळं दळप जोंधळं तांदूळ गहू परत बाजरी हे सगळं खूप दळून घेऊन यायचं होतं मला. तर म्हटलं सगळं मी एकत्र घेऊन गेले. एकत्र गेल्यावरती कसं म्हणजे एकाच दिवशी देऊन आलं तर दुसऱ्या दिवशी जाऊन आणता येतं म्हणून हे सगळं मी घेऊन गेले. पहिला 2 बॅग्स मी नेऊन ठेवले होते गाडीवरती आणि 2 बॅग आणायला म्हणून आत गेले. आता 4-5 बॅग्स झालेत. म्हटलं एक कारच काढणार होते खरं म्हटलं राहू देत आता 2 व्हीलरच घेऊन जाऊया. वातावरण पण एक वेगळंच असं झालं होतं. पहिला पटकन जाऊन 2 व्हीलरवरती दळप घेऊन यायचं म्हणून पटकन निघून गेले दळायला. आणि घरापासून थोड्याच अंतरावरती आहे गिरण. तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून देखील सांगा. परत वापस आले तर बघते तर काय संध्याकाळ होत आली आहे आणि पावसाने आता हजेरी लावली आहे. म्हणजे इतकं छान वाटायला लागलं आणि पाऊस वाकडा आहे. सगळं पाऊस असं अंगणामध्ये पूर्ण आता बघू शकता सगळं पाणी पाणी दारामध्ये पाऊस. सुंदर हवा सुटले ना आणि खरंच खूप छान वाटायला लागलं. एकदम थंड थंड असं झाले सगळं वातावरण. एकदम छान असं वातावरण झालेलं आहे आज पावसाचं. खूप वारं सुटलं होतं. पावसाचं पाणी सगळं ना आत येत होतं म्हणून ही कपडे देखील भिजत होते. म्हटलं पटकन वरती येऊन जाऊन मी ही कपडे काढत होते. आमच्याकडे तर पाऊस आहे. तुमच्याकडं आहे का? बेळगावचा पाऊस आहे. बेळगावचा पाऊस कधी पण येतो. तुमच्याकडं पण पाऊस चालू आहे का? खरं असाच आहे का? वादळी पाऊस आहे का? शांत पाऊस आहे? हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. खरंच इतक्या विजा आणि इतक्या घडघडा होत होता ना तर म्हटलं पटकन कपडे काढून घेऊन गेले आत घालण्यासाठी. इतका जोर पाऊस येत आहे ना. संध्याकाळ झालेली आहे आणि पाऊस इतका जोर यायला लागलाय. मस्त वाटत आहे. क्लायमेट एकदम छान छान झालं एकदम. वारं गडगडा विजा खूप छान मस्त जोर जोर पाऊस यायला लागलाय. बघू शकता आता क्लायमेट खूप छान वाटायला लागले. खरंच छान असं एकदम थंड थंड वाटायला लागले. आज सकाळपासून खूप गरमी होती आणि इतकं छान असं वारं सुटलंय. इतकं छान घडघडा मस्त एन्जॉय करूया पाऊस एन्जॉय करूया. ते वाटत असेल मी कुठल्या जंगलात वगैरे गेले. पाठीमागे एवढी झाडं आहेत म्हणून. हे माझं घर आहे. मी घरच्या टेरेसवरती आहे आणि हे सगळं माझ्या घरचा आजूबाजूचा परिसर आहे. आणि माझ्या इथंच खूप अशी
मोठी मोठी झालेत खूप झाडं आणि मला खरंच छान वाटतं. आणि हे सगळं वरचा टेरेस आहे, हे सगळं टेरेसचं आहे, वरती आहे मी टेरेसवरती. बघू शकता गोल गोल फिरायला लागले आणि हे सगळं आणि हा पाऊस आणि मस्त असं छान झालं. क्लायमेट खरंच छान झालं. आवाज ऐकू शकता पावसाचा, खूप छान. चला आता जाऊया खाली. खूप झालं पावसामध्ये खेळून. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.